नमस्कार. संध्याज रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे ओल्या नारळाची बर्फी. चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम ओल्या नारळाची बर्फी बनवण्यासाठी इथे मी घेतला आहे 1.5 वाटी ओला नारळ, जो की मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे. हवं तर तुम्ही खिसणीवरतीही खिसून घेऊ शकता. तर इथे मी सुरुवातीला 2 मोठे नारळ घेतले होते. ते नारळ फोडून त्यामधील खोबरे बाजूला काढून त्या खोबऱ्याच्या पाठीचा जो काळा भाग असतो तो साल सोलणीने काढून घेतला होता. त्यानंतर त्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये मी अशा प्रकारे हा नारळ बारीक करून घेतला आहे. तर आता सर्व घेतलेले जे हे ओले खोबरे आहे ते मी सुरुवातीला भाजून घेणार आहे. त्यासाठी इथे मी कढई गरम करण्यास ठेवली होती. कढई गरम झाली आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी कमी ठेवली आहे. आता यामध्ये ॲड करत आहे 1 चमचा साजूक तूप. तूप वितळल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे घेतलेले सर्व जे ओले खोबरे आहेत ते. खोबरे ॲड केल्यानंतर आता हे खोबरे इथे मी गॅसच्या लो फ्लेमवरती 5 मिनिटे भाजून घेणार आहे. खोबरे भाजून घेतल्यामुळे खोबऱ्याची बर्फी जी आहे ती खाताना खूप छान अशी लागते. बऱ्याच जणांना ओला नारळ असाच कच्चा खाल्ल्यामुळे घशामध्ये तडतडले जाते, खोकल्याचा त्रास होतो. तर नारळाचा कोणताही पदार्थ तयार करत असताल त्यावेळेस अशा प्रकारे ओला नारळ भाजून घेतला तर खोकल्याचा त्रासही होत नाही व घशामध्येही तडतडले जात नाही. इथे पाहू शकता ओला नारळ जो आहे तो आपला भाजला गेला आहे. याचा हलकासा कलर बदलला गेला आहे. आता यामध्ये ॲड करत आहे 1.5 वाटी साखर. इथे मी 1.5 वाटी ओला नारळासाठी 1.5 वाटी साखर वापरली आहे. साखर ॲड केल्यानंतर याच्यामध्ये ॲड करत आहे अर्धी वाटी दूध. तर इथे दूध तुम्ही कोणतेही वापरू शकता. थंड दूध वापरू शकता किंवा गरम दूधही वापरू शकता. तसेच यामध्ये ॲड केली आहे 2 चमचे साय. तर इथे जर तुमच्याकडे साय नसेल तर तुम्ही नाही ॲड केली तरीही चालेल. आता ही साखर पूर्णपणे वितळेपर्यंत हे मिश्रण मी सतत मिक्स करून घेत आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी आता फुल केली आहे, जेणेकरून साखर जी आहे ती पटकन अशी वितळली जाईल. तर फ्रेंड्स, आज आपण बनवत आहोत रक्षाबंधन स्पेशल ओल्या नारळाची बर्फी. तर ही रेसिपी जी आहे ती कशा प्रकारे बनवली जाते हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर पहा. तसेच ही रेसिपी जर आवडली तर कमेंट करून मला जरूर कळवा. तर इथे पाहू शकता साखर जी आहे ती पूर्णपणे वितळली गेली आहे. आता यामध्ये ॲड करत आहे 1 चमचा विलायची पावडर. विलायची पावडर ॲड केल्यामुळे बर्फीला मस्त असा एक खमंगपणा येतो. तसेच त्याची खाताना टेस्ट खूप छान अशी लागते. ॲड केलेली विलायची पावडर जी आहे ती या मिश्रणामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेत आहे. विलायची पावडर व्यवस्थित अशी मिक्स करून घेतल्यानंतर आता हे मिश्रण इथे मी आटवून घेत आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी फुल ठेवली आहे, जेणेकरून हे मिश्रण पटकन असे आटले जाईल. ही रेसिपी बनवताना जास्त असा वेळ लागला जात नाही, अगदी पटकन अशी बनली जाते. तर इथे पाहू शकता एकूण 7 ते 8 मिनिटांमध्येच हे मिश्रण जे आहे ते घट्टसर असे बनले गेले आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती इथे फुलच ठेवलेली आहे. उलटण्यावरती घेतल्यानंतर हे मिश्रण जे आहे ते असे घट्टसर जाणवते. तसेच पटकन उलटण्यापासून बाजूला होत नाही. इथे आपले मिश्रण जे आहे ते नारळाची बर्फी बनवण्यासाठी परफेक्ट असे तयार झाले आहे. कढईपासून मिश्रण जे आहे ते बाजूला सुटू लागले व याचा असा घट्टसर गोळा झाला की समजायचे आपले मिश्रण परफेक्ट असे तयार आहे. तर आता इथे गॅसची फ्लेम जी आहे ती मी बंद केली आहे. आता हे मिश्रण गरम असतानाच एका ताटामध्ये काढून याच्या मी वड्या बनवून घेणार आहे. मिश्रण आपल्याला गरमच पाहिजे, हे मिश्रण अजिबात थंड होऊन द्यायचे नाही. त्यासाठी इथे मी एक ताट घेतले आहे. ताटाला तुपाने ग्रीस करून घेतले आहे, जेणेकरून हे मिश्रण या ताटाला चिकटले जाणार नाही, तो वड्या ताटापासून पटकन अशा बाजूला होतील. सर्व मिश्रण या ताटामध्ये काढून घेतले आहे. आता हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला हे स्प्रेड करून घ्यायचे आहे. थंड झाल्यानंतर हे व्यवस्थित असे स्प्रेड होत नाही. त्यासाठी एक वाटी घेऊन या वाटीलाही तुपाने ग्रीस करून घेतले आहे, जेणेकरून हे बर्फीचे मिश्रण जे आहे ते वाटीलाही चिकटले जाणार नाही व मिश्रण वाया जाणार नाही. वाटीच्या साहाय्याने हे मिश्रण स्प्रेड करून घेत आहे, कारण हे मिश्रण गरम असते, हाताला चटके बसतात. तर इथे तुम्ही पाहू शकता बर्फीसाठीचे जे मिश्रण आहे ते ताटामध्ये पूर्णपणे मी इथे स्प्रेड करून घेतले आहे. आता याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत. हे मिश्रण गरम असतानाच याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत. थंड जर झाले तर याच्या वड्या ज्या आहेत ते व्यवस्थित अशा कट होत नाही. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे जर बर्फी बनवली तर अगदी तोंडात टाकताच विरघळणारी अशा प्रकारे ही बर्फी बनली जाते. तर या रक्षाबंधनलाही तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा व कमेंटद्वारे मला तुमचा अनुभव जरूर कळवा. यासाठी जास्तीचे असे साहित्य लागत नाही. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये व कमीत कमी वेळेमध्ये पटकन होणारी ही रेसिपी आहे. अगदी नक्कीच लहानांपासून मोठ्यांना आवडेल. तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा. या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता, जेणेकरून ही रेसिपी बनवताना नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल. तर अशा प्रकारे इथे मी ह्या वड्या कट करून घेतल्या आहेत. इथे मी वड्या चौकोनी शेपमध्ये कट केल्या आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही डायमंड शेपमध्येही कट करू शकता. तुम्ही पाहू शकता किती सहजरित्या याच्या वड्या कट होत आहेत. मिश्रण जर परफेक्ट बनले गेले तरच या वड्या व्यवस्थित अशा खुसखुशीत होतात. सर्व वड्या ज्या आहेत त्या मी कट करून घेतल्या आहेत. आता या मी 2 ते 3 मिनिटे थंड करून घेणार आहेत. 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता या वड्या ज्या आहेत त्या थंड झाल्या आहेत. किती सहजरित्या या ताटापासून बाजूला झाल्या आहेत.
मस्त अशा पांढऱ्या शुभ्र झाल्या आहेत, तशाच खुसखुशीत झाल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। दिलेली पद्धत वापरून जर तुम्ही या वड्या बनवल्या तर नक्कीच तुमच्याही वड्या इतक्याच सुबक तयार होतील, तसेच खुसखुशीत तयार होतील। या वड्या ज्या आहेत ते 7 ते 8 दिवस मस्त अशा टिकतात। फक्त रक्षाबंधनलाच नव्हे तर तुम्ही कोणत्याही सणासाठी गोड पदार्थ म्हणून ह्या वड्या नक्कीच ट्राय करू शकता। अधेमध्ये मुलांना खाण्यासाठीही ही वड्या नक्कीच ट्राय करू शकता। यासाठी जास्तीचे साहित्यही लागत नाही किंवा जास्तीचा वेळही लागत नाही। तर इथे पाहू शकता मस्त अशा आपल्या ओल्या नारळाच्या ज्या वड्या आहेत म्हणजेच बर्फी त्या खाण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत। ती छान अशा खुसखुशीत झाल्या आहेत। इथे तुम्ही पाहू शकता एक बर्फी मी तुम्हाला तोडून दाखवत आहे। याचा पाक जो आहे तो पूर्णपणे आतपर्यंत मुरला गेला आहे। अगदी तोंडात टाकताच विरघळणारी ही बर्फी इथे तयार झाली आहे। तर फ्रेंड्स, ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। तसेच चॅनलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील। तसेच आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हे देखील कमेंट करून मला जरूर कळवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये।